हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. व्लॉग नंबर 100 आज तुम्ही बघताय. सो हा स्पेशल 100 व्लॉग आम्ही शूट करतोय. त्यासाठी पहिला व्लॉग जिथून मी स्टार्ट केला होता त्याच जागेवरती मी आज बसलेले आहे आणि त्या दिवशी जो मी ड्रेस वेअर केला होता सेम ड्रेस वेअर करून हा मी आजचा स्पेशल 100 व्लॉग शूट करतेय. सो डिनर बनवायचं आहे मला. सिंपल वरण भात, काकडी टोमॅटोची कोशिंबीर. सो ते आपण बघणार आहोतच, पण डिनर बरोबर या 100 व्लॉगपर्यंतचा प्रवास, मग ती प्रोसेस, त्यातील अनुभव, अडचणी, काही किस्से, फॅमिली सपोर्ट, तुमचा सपोर्ट, वापरलेली इक्विपमेंट्स, शिकलेल्या गोष्टी, हे सगळं मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर 100 व्लॉग पर्यंतचा हा प्रवास मागे वळून बघताना आम्हाला खूप छान वाटतंय. तर व्लॉगिंग कसं सुरू केलं हे मी माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये घाबरत थोडंसं का होईना तुम्हाला सांगितलं होतं. पण हा आज 100 व्लॉग आम्ही शूट करतोय आणि आज मी तितक्याच मनमोकळेपणाने तुमच्याशी गप्पा मारतेय. सो हा एक मोठा बदल झाला या सगळ्या प्रोसेसमध्ये. तर या गप्पा आपण सुरू ठेवूच या. पण एकीकडे माझी कामं सुद्धा सुरू आहेत. डिनरची सुद्धा तयारी करतेय. तर वरण भात करतेय. सो सगळ्यात आधी कुकर लावून घेतेय. आणि जसं मी माझ्या फर्स्ट व्लॉगमध्ये सांगितलं होतं की राहू व्हायच्या आधी ॲक्च्युली मी जॉब करायचे, पण नंतर डिलिव्हरीनंतर मी जॉब सोडला होता आणि पूर्ण राहू बरोबरचं जे माझं रुटीन होतं त्याला सुरुवात झालेली. पण राहूसुद्धा मोठा व्हायला लागला. 3 वर्षाचा जेव्हा राहू झाला तेव्हा मी आणि पुष्कर अशाच गप्पा मारायचो. तेव्हा मला पुष्कर म्हणायचा, अंकिता आता काहीतरी तू करायला हवंस. पण थोडंसं पुष्करचं असं होतं की जॉब तर आहेच, पण तू स्वतःचं असं काहीतरी कर. कारण थोडंसं कसं जॉब असला तरी आमच्यापासून ट्रॅव्हलिंग खूपच ट्रॅव्हलिंग होतं आणि बाकी थोडीशी पर्सनल रिझन्स वगैरे. पण अंकिता तुझं तू काहीतरी कर असं एक त्याचं होतं. छोटासा बिझनेस किंवा तुझं असं इंडिव्हिज्युअल काही स्टार्टअप, पण असं काहीतरी कर. पण तेव्हा आमच्या डोक्यात यूट्यूब हा ऑप्शन होताच. पण जसं तुम्हाला सांगितलं की मी आणि पुष्कर आम्हाला दोघांनाही कॅमेरा फेसिंग वगैरे अजिबातच माहीत नव्हतं. सो ते कसं करणार आपण. पण मग एक दिवस असंच अचानक अशीच कामं करत होते आणि पुष्करचं ऑफिस सुरू होतं. सो मी त्याला जाऊन सांगितलेलं की चल आपण यूट्यूब चॅनल सुरू करूया, मी करते. आणि अशी ही आमची जर्नी सुरू झाली जी आता 100 व्लॉगपर्यंत पोहोचली आहे. आणि हे सगळं करताना आपण जॉब तर करत नाही आहोत, पण काहीतरी क्रिएटिव्ह असं स्वतःचं मी करते. माझं घरातलं रुटीन, घरातली कामं, राहूचं सगळं रुटीन हे सगळं सांभाळून त्यातल्या त्यात 1 तास अर्धा तास वेळ काढून सगळं शूटिंग, एडिटिंग ही सगळी प्रोसेस आम्ही एन्जॉय करतोय आणि त्यामुळे खूप छान वाटतंय. आणि जसं माझ्या प्रत्येक व्लॉगच्या शेवटी तुम्ही पुष्करच्या आवाजात ऐकत असाल, व्लॉग क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता. सो जेव्हा हे व्लॉगिंग आणि यूट्यूब चॅनल आम्ही सुरू करायचं ठरवलं तेव्हा पुष्कर शूटिंग आणि एडिटिंग आणि मी प्रेझेंट करणार असं आमचं ठरलं होतं. आणि ह्या कॉम्बिनेशनमधून ते व्लॉग क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता हे सुरू केलं. एकीकडे माझा तांदूळ धुवून झालाय, डाळ सुद्धा धुवून घेतेय. आता हे व्लॉगिंग वगैरे तर सुरू करायचं, पण ते शूट वगैरे करायचं कशात. पण त्यावेळेला आमच्या दोघांकडे सुद्धा आयफोन होते. पुष्करकडे आयफोन 14 होता आणि माझ्याकडे 14 प्लस होता. सो सुरुवातीला आम्ही शूटिंगला सुरुवात केली आणि तेव्हा मग शूटिंग करता करता एक एक गोष्टी आमच्या लक्षात यायला लागल्या की जरा सिनेमॅटिक व्ह्यू, एक्स्ट्रा अजून फीचर्स, झूमिंग प्रकार हे थोडंसं आपल्याला गरजेचं आहे. मग त्या अनुषंगाने आम्ही माझा जो 14 प्लस होता तो आम्ही अपग्रेड करून घेतला आणि मग आयफोन 15 घेतला. सो पहिले तर आमच्याकडे ही 2च इक्विपमेंट्स होती, ती म्हणजे आमचे फोन्स. आणि मग आम्ही घेतला तो म्हणजे ट्रायपॉड. दोन्ही मोठी साईज पण घेतली आणि छोटीसुद्धा साईज घेतली. मग हे 2 ट्रायपॉड ॲड झाले आणि मग आमचं शूटिंग रेग्युलर जसं चालू होतं तसंच चालू राहिलं. मग
जेव्हा रिसेंट म्हणजे आमचे जेव्हा 50 किंवा पुढे पुढे जसे आमचे व्लॉग जायला लागले तेव्हा अजून एक गोष्ट लक्षात यायला लागली, ती म्हणजे आवाज. आजूबाजूचे आवाज खूप येत आहेत किंवा माझं बोलणं सुद्धा कधीतरी एकदम मला जोरात बोलायला लागतंय किंवा आवाज घुमतोय. सो मग या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन रिसेंटली तुम्ही बघितलं असेल आईने आम्हाला एक छोटा माईक गिफ्ट केला होता. सो अशी मग हळूहळू इक्विपमेंट्स आमच्याकडे तयार झाली आणि जास्त असं नाही, बेसिकच ही इक्विपमेंट्स आहेत, पण त्याने आता आम्ही सगळे हे व्लॉग शूट करतोय. एकीकडे माझा कुकर झालाय, जरा वाफ जायला ठेवलाय, तोपर्यंत काकडी टोमॅटोची कोशिंबीर करते आणि फोडणीचं वरण करते. सो जरा टोमॅटो आणि काकडी चिरून घेते. हे तर सगळं झालं इक्विपमेंट बद्दल, पण आता कॉन्टेंट काय करायचा. सो तो सुद्धा आम्ही सगळ्यात आधी ठरवून घेतलं होतं की माझ्याशी जे काही निगडीत असेल, माझं डेली रुटीन, मग जर मी ट्रॅव्हल करत असेल तर ट्रॅव्हल ब्लॉग, काही कुकिंग करत असेल तर कुकिंग ब्लॉग, सपोज माझी घरातली मी कामं करते मग माझा डेली रुटीनचा ब्लॉग, राऊचं जर काही असेल तर मग त्याचा स्पेशल ब्लॉग. सो हे आधीच आम्ही ठरवून घेतलं होतं, त्याच्यामुळे कॉन्टेंट आमचे असे फिक्स होते. तरी कधीतरी होतं की काय कॉन्टेंट करूया किंवा काय दाखवूया, पण कधीतरी काय होतं, मला अनेक व्ह्यूअर्स सजेस्ट करत असतात की ताई एखादी रेसिपी दाखव, अंकिता तुझी वॉर्डरोब टूर दे. सो असे सुद्धा तुमचे छान छान सजेशन्स येत असतात. मग त्यावरती आम्ही थोडंसं डिस्कशन करतो, थोडंसं ते प्लॅन करतो आणि मग आमचा तो व्लॉग आम्ही शूट करायला घेतो. आणि जरी मग हा कॉन्टेंटचा विषय सुचला की त्याच्यानंतर सुद्धा एक प्रोसेस आमची सुरू होते. मग माझ्या डोक्यात थोडंसं आपल्याला काय बोलायचं आहे ती स्क्रिप्ट चालू होते. पुष्कळचं सुद्धा मग कॅमेरा अँगल, ते टेकिंग, हे छानरित्या घेणं, कारण तुमच्यासमोर एक छान व्लॉग प्रेझेंट करणं हा कायम आमचा प्रयत्न असतो. तर माझी कोशिंबिरीची तयारी एकीकडे झालेली आहे, वरणाची सुद्धा तयारी करून घेते आणि मला वाटतं कुकरची वाफ सुद्धा गेली आहे. सो तुमच्याशी गप्पा मारता मारता एकीकडे जेवण सुद्धा बनवते. आणि हे सगळं तर झालं व्लॉगिंग संदर्भातलं, पण सगळ्यात मेन गोष्ट होती ती म्हणजे फॅमिली सपोर्ट. आणि सगळ्यात पहिले जेव्हा म्हणजे आम्ही ठरवलं होतं तेव्हा तर मी पुष्कळ होते, मी नाही आई पप्पांसमोर बोलणार, कारण मला खरंच सवय नव्हती असं पटकन कॅमेरा फेसिंग, आणि त्यांचं तर क्षेत्रच ते आहे. बट नाही, मला सगळ्यांनी म्हणजे सगळ्यात आधी तो पुष्कर, कारण हे जेव्हा माझ्या डोक्यात आलं होतं तेव्हा त्याने मला एकदम इझिली या अंकिता तू कर, त्याच्यामुळे पुष्कर, सासू सासरे, आई पप्पा, त्यांनी तर खरंच मला पहिल्या दिवसापासून सपोर्ट केलेला आहे. कारण राहू होता आमच्याबरोबर, त्याच्यामुळे काय व्हायचं कधीतरी त्याचं रुटीनसुद्धा चेंज व्हायचं. आणि आत्तासुद्धा मी इथे शूट करते पण आई त्याच्याबरोबर तिथे खेळते. सो घरातलं हे सगळं मॅनेज करायला मला आईचा तर खरंच खूप सपोर्ट झालेला आहे. माझे बाबा, त्यांच्याकडे जाऊन सुद्धा मी अनेक गोष्टी शूट केलेल्या आहेत. माझी बहीण, तिच्याबरोबर सुद्धा व्लॉग शूट केला आहे. आत्ता तर रिसेंटली तुम्ही बघितलं असेल पुष्करच्या मावश्या, त्यांची फॅमिली. सो सगळ्या या फॅमिली मेंबर्सनी पहिल्या दिवसापासून मला हा सपोर्ट केलेला आहे आणि त्यामुळे आत्तापर्यंतची ही जर्नी खूप आम्ही एन्जॉय केली आहे आणि माझ्याबरोबर त्यांनी सुद्धा ही सगळी जर्नी एन्जॉय केली आहे. आणि ह्या सगळ्यात तुमचा सगळ्यांचा सपोर्ट मला खूप गरजेचा आहे, जो आत्तापर्यंत म्हणजे या 100 व्लॉगपर्यंत तुम्ही दिलेला आहे. सो असेच माझे डेली व्लॉग्स बघत राहा, त्या व्लॉग्सचा फीडबॅक मला देत राहा, काही सजेशन्स असतील ते देत राहा, व्लॉग एन्जॉय करा, तुमच्या रिलेटिव्ज आणि ओळखीच्यांमध्ये सुद्धा हे व्लॉग्समध्ये पोहोचवा. एकीकडे मी आता वरणाची फोडणीसुद्धा करून घेते आहे. आणि ही सगळी प्रोसेस जी सुरू होती, अगेन ह्यात अडचणी तर अनेक आल्या आहेत, कारण ह्या सगळ्या गोष्टी नवीन होत्या. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले तर असं व्हायचं की मी थोडंसं कॅमेरा कॉन्शियस होते, त्याच्यामुळे अनेक वेळेला मग आत्ता नको, थांब असं करून रिशूट करायला लागायचं. कधीतरी कॅमेरा अँगल्स चुकायचे किंवा माझं वाक्य किंवा आवाज
सो हे तर सगळं बेसिक होतं या अडचणी, त्याच्यामुळे अनेक वेळा आम्हाला रिशूट करायला लागायचं. त्यानंतर जसं सांगितलं की आवाज ही गोष्ट लक्षात यायला लागली की खूप आवाज येतोय किंवा व्हॉइस ओव्हर देताना सुद्धा आवाज घुमतोय. मग त्यासाठी सगळ्यात पहिले तर आमच्याकडे तेव्हा माईक नव्हता, मग मी डोक्यावरती ब्लँकेट घ्यायचे आणि मग व्हॉइस ओव्हर्स द्यायचे. सो ह्या सगळ्या अडचणी होतात. एकदा तर आमचं असं झालेलं, पूर्ण ब्लॉग पुष्करचा एडिट, टेक्स्ट, म्युझिक सगळं देऊन आमचा तयार होता, पण मी काहीतरी करत होते आणि त्यात पूर्ण ब्लॉग आमचा डिलीट झाला. आणि आता करायचं काय, कारण पुष्करचं ऑफिस सुरू होतं. सो तो तर म्हणाला मला, अंकिता आता मला काही करता येणार नाही आहे. बट मग तेव्हा आम्ही ठरवलं की त्याचं ऑफिस एकीकडे सुरूच होतं, पण मी मग त्याच्याबरोबर जागून थोडंसं जे काही एडिटिंग तो मला सांगत असतो कधीतरी ते करून त्याला थोडा थोडा व्लॉग असा जॉईन करून दिला. मग पुष्करने ऑफिस झाल्यानंतर पुन्हा सगळा व्लॉग एडिट केला, म्युझिक, रिचेक, आणि मग असा व्लॉग आम्ही अपलोड केला होता. पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आम्ही एक गोष्ट शिकलो आणि थोडंसं आमच्या घरात आई पप्पांचं क्षेत्रच हे आहे की जी कमिटमेंट आम्ही दिलेली आहे प्रेक्षकांना ती पाळली गेलीच पाहिजे. कारण अडचणी ह्या आपल्याला येतात, पण त्याच्यावर मात करून शो मस्ट गो ऑन अशी आपली भूमिका हवी. तर वरण आता एकीकडे उकळायला ठेवलं आणि कोशिंबीर करून घेते. सो ह्या सगळ्या जर्नीमध्ये माझा एक खास अनुभव म्हणाल तर तसं बघायला गेलं तर तुमची आणि आमची काय ओळख होती, पण या व्लॉग्सच्या निमित्ताने आपण जोडले गेलो. आणि कारण माझी फॅमिली आहेच, आत्या, मामा, आई बाबा, सासू सासरे, बट त्या व्यतिरिक्त तुम्ही आता माझे नवीन फॅमिली मेंबर्स झालेला आहात. कारण डेली तुम्ही व्लॉग्स बघता, कौतुक करता, सजेशन्स देता, काही फीडबॅक देता. सो मला खूप छान वाटतं की आपण एक फॅमिली मेंबर्स म्हणून जोडले गेलेलो आहोत आणि हीच फॅमिली आता अजून आपल्याला पुढे वाढवायची आहे. आणि अशा या सगळ्या गप्पा मारता मारता माझं जेवण सुद्धा एकीकडे तयार झालंय. आता आम्ही पटकन जेवून घेतो. तर आमचं जेवण झालेलं आहे आणि छोटंसं सेलिब्रेशन म्हणून फ्रोझन बॉटल्समधनं आम्ही मिल्कशेक्स मागवले. एक फिल्टर कॉफी मिल्कशेक मागवला आहे आणि बाकी 3 आम्ही मागवले ते फरेरो रोशर्स मिल्कशेक. सो आता आम्ही ते एन्जॉय करणार आहोत. आमच्या 100व्या व्लॉगचे तुम्ही साक्षीदार झालात, याबद्दल तुमचं सुद्धा अभिनंदन. व्लॉग क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता.